सध्या हवेत कमालीचा गारठा आहे। या थंडीचा फायदा गहू, हरभरा व ऊस या पिकाला पोषक आहे। या थंडीमुळे साखरेचा उतारा वाढू शकतो व हरभऱ्याची आणि गव्हाची वाढ ही चांगली होऊ शकते। परंतु या थंडीचा फटका कांदा पिकाला अधिक प्रमाणात बसत आहे। ढगाळ वातावरण व थंडी यामुळे कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त होत आहे। शेतीमालाला हमी बाजारभाव देण्याचं या शासनाने कबूल केलं होतं, मात्र प्रत्यक्षात सर्व पिकांना हमी बाजारभाव मिळत नाही। निसर्गाचा लहरीपणा व दुष्काळाचे संकट यांमुळे शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे। केंद्र व राज्य सरकार या जगाच्या पोशिंद्यासाठी काही भरीव उपाययोजना राबविल अशीच अपेक्षा। सकाळच्या पारी दव पडतं, दव पडल्यामुळे करपा येण्याची शक्यता असते। कांद्याला बाजारभाव नाही तरी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड होते, काय सांगाल? आता काय दरवर्षी कांद्याचा आमचा हमी भाव पिकाचं कांदा आहे, त्याच्यामुळे आम्ही लावतो। हमी बाजारभाव गेले 4 वर्षापासून मिळत नाही। आम्ही दुसऱ्या पिकात काही मिळतच नाही, कांद्यात आम्हाला पैसे मिळतात ना। गेल्या 4 वर्षापासून शेतकऱ्यांच्या कुठल्याच पिकाला बाजारभाव योग्य पद्धतीने मिळत नाही। हमी भाव दिला पाहिजे ना। या अगोदरचं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार आणि आता सेना भाजपचं सरकार, दोन्ही सरकारमधला फरक काय सांगाल तुम्ही? काँग्रेसचं सरकार होतं कांद्याचा बाजारभाव थोडाफार मिळत होता ना, त्यामुळे थोडेफार कांद्याचे पैसे होत होते। मोदी सरकार आल्यापासून नोटबंदी, GST या सगळ्या प्रकारामुळे शेतकऱ्यांच्या जीवनमानावर किंवा शेतमालावर काही परिणाम होतो? झाला ना परिणाम, सगळ्या बंदीमुळे सगळ्याच बाजारभावावर परिणाम झाल्यामुळे सगळ्याच याच्यावर परिणाम झाला, व्यवहारावर परिणाम झाला, सगळ्याच परिणाम। हे सगळ्याचा परिणाम 2019च्या निवडणुकीवर मोदी सरकारवर होईल? लय वेळा होईल। काय परिणाम होईल? मत पडणार नाही। काय कोणाला पडणार नाही? भाजपला। सरकारने आम्हाला काहीच दिलं नाही आजपर्यंत, कर्जमुक्ती नाही, काहीच नाही। काँग्रेस राष्ट्रवादीने कर्जमाफी केली होती थोडीफार आणि आम्हाला शेतीमालाला बाजारभाव मिळत होता, पण जसं भाजपचं सरकार आल्यापासून, नोटबंदी आल्यापासून आमच्या कांच्याच मालाला बाजारभाव नाही, काहीच नाही, आणि कर्जमाफी नाही, काहीच नाही। आगामी निवडणुकीत काय? आगामी निवडणुकीत आम्ही हे भाजपचं सरकार उलथून टाकणार। भाजपचं सरकार शेतकऱ्यांच्या म्हणजे अक्षरशः शेतकऱ्यांचे सहकारी क्षेत्र नष्ट केल्यामुळं दुधापासून ते आता भाजी तरकारींपर्यंत या फक्त बोलाचे कडे ते म्हणतात ना, ती म्हणे तर त्या पद्धतीने यांनी शेतकऱ्यांना बोलाचाच भातन बोलाचीच कडी ह्या पद्धतीने त्यांनी वागलेले आहेत। कुठल्याही शेतकऱ्याला त्यांच्या काळामध्ये सुख ह्या विषयच नाही, किंवा शेतकऱ्यांना कुठल्या मालाचे पैसे झालेले आहेत असं आज कुठलाही शेतकरी दाखवा, मग तो द्राक्ष बागायतदार असू किंवा एक कांदे पिकवणारा शेतकरी असू का दाना मेथी पिकवणारे असू, हे प्रत्येक शेतकऱ्यांना यांनी मेटाकुटीला आणलेले असं हे सरकार आहे। ह्याच्या लोक आता असं म्हणायला लागलेले आहेत की याच्या भाजप सरकारपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस सरकार योग्य होतं, कारण ते कमीत कमी खालच्या लेवलपर्यंत त्रास तरी देत नव्हते। आपलं कृषी मंत्री शरद पवार असताना कमीत कमी शेतकरी तरी रडला नव्हता, एवढी शेतकऱ्यांवर यांनी वेळ आणून दिलेली। तर मी तर स्पष्टपणे सांगू इच्छितो की मी एक शेतकरी असल्यामुळे मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की यांना ना ह्या 2019च्या निवडणुकीत ह्याचे फळ भोगावे लागणार आहेत, आणि ही लोक येतील की आता हे 3 अंकी ज्या आकडे ते कुठे पार करू करत नाही, पण आता ह्यांना ना शेतकऱ्यांचा रोषाला सामना करावाच लागणार आहे। नाही, या भाजप सरकारचं शेतकऱ्यांबाबतचं कुठलं धोरण चुकलंय? अहो, यांच्याकडे धोरणच नाही। हे जे धोरण राबवतात, 2 दिवस विरोधकांनी आवाज उठवला का 4थ्या दिवशी ही लोक परत मागे घेतात। मग ही लोक अभ्यासपूर्वक करतात की यांचा गृहपाठ कच्चा आहे की फक्त या लोकांनी सत्तेवर येण्यासाठी शेतकऱ्यांची फसवणूक केलेली, हेच आता कळत नाही। फक्त बोलतात आम्ही ह्याला हमी भाव दिला, हमी भाव दीडपट झाला नाही, किंवा दुधाला 5 रुपये बाजार वाढले। कुठल्या सहकारी सोसायटीमध्ये जा तुम्ही विचार, शेतकऱ्यांची चौकशी करा, दूध गवळ्यांची चौकशी करा, कुणालाही अजूनपर्यंत 25 रुपये बाजार भाव देत नाहीत ही लोक।
मग आता ही शेतकऱ्यांची पूर्णपणे पिळवणूकच आहे. आता कांद्याचे बाजार फक्त 15 दिवस थोडे वाढले नाही, कुठे तर डायरेक्ट 1.5 रुपये किलो कांदा, 2 रुपये किलो कांदा, 1 रुपये 30 पैसे किलो कांदा. काय शेतकऱ्यांनी करायचं? काय शेतकऱ्यांचा ह्याच्यासाठी खर्च किती आहे, खर्च वजा जाता लोकांच्या हातात काय काय मिळतं आणि काय नाही मिळत ह्याचा अभ्यास केला पाहिजे ना. यांच्याकडे अभ्यासच नाही या लोकांकडे. फक्त धोरणं राबवायची, विरोध झाला का 2 दिवसांनी परत मागं घ्यायची, स्वतः तोंड कशी पडायचं. तुम्ही सांगताय राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं सरकार म्हणजे प्रामुख्याने शरद पवार साहेब शेतकऱ्यांच्या दृष्टीने चांगले होते. मग त्यांचं जर कामकाज चांगलं होतं तर 2014ला हे सरकार बदललं कसं? हे बदललं म्हणजे काय काय धोरणं त्या शरद पवार साहेब अजूनही चांगल्या निर्णयाचे मान करीत. पण विषय असं झालं, त्यांच्या खालचं जे टीम होती त्या टीमने जे कामं केली त्याचं भुर्दंड पवार साहेबांपर्यंत बसलं किंवा चांगल्या व्यक्तींना बसलं. म्हणजे राष्ट्रवादी असं. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते? मी कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही. कारण विषय असा आहे, आम्ही शेतकरी असो, शेतकऱ्यांची प्रत्येक ह्याच्यावर पिळवणूक होती. फक्त कुठलंही सरकार आलं फक्त शेतकऱ्यांच्या बाजूने असावं, फक्त एक शेतकऱ्यांचा राजा म्हणून शरद पवारांचं नाव घेतलं जायचं. पण आता तुम्ही सांगा, फुंडकर साहेब कृषी मंत्री, राज्य कृषी मंत्री, ते स्वर्गवास झाल्यानंतर अजूनपर्यंत का नाही त्या जागेवर त्या दुसऱ्या मंत्र्याची नेमणूक झाली. कारण यांना धोरणं राबवायचीच नाही. शेतकऱ्यांना फक्त खालसा करायचं, या लोकांचं सहकार क्षेत्र खालसा करायचं आहे. यांचं सूडबुद्धीचं राजकारण चाललेलं आहे आणि त्याच्यात आमचा शेतकरी वर्ग बरगला जातो. 2019ला काय होईल असं वाटतंय? अहो, आता 3 राज्यांचा आपण निकाल पाहिले. ह्या प्रत्येक गोष्ट प्रत्येक स्तरावर तुम्हाला एकच पाहायला मिळेल की भाजप सरकारचा भाजप सरकारविरुद्ध जनतेचा रोष आहे आणि या रोषाला यांना प्रत्येक राज्यामध्ये सामोरं जावं लागणार आहे. आणि महाराष्ट्रात सर्वात मोठी यांना हानी बसणार आहे ह्या लोकांना. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीचा एक चांगला निर्णय घेतला, GST सारखा एक नवीन कायदा आणला. तुम्ही कसं पाहता? अहो, GST बद्दल मी तर एवढं नाही बोलणार, पण नोटबंदीमुळे ना आमचा शेतकरी कसा खच्चीकरण झालं तुम्हाला सांगतो. आज आम्ही जे भांडवल गुंतवतो त्याचा आम्हाला 3 महिन्यांनी उपभोग घेता येतो. पण बोलतो नोटबंदीमुळं आडत्यांपासून व्यापाऱ्यांपर्यंत आमचा मालच खरेदी होत नव्हता. ते प्रत्येक वेळ म्हणायचे 20,000च्या पुढे आमचं काढता येत नाही, हे करता ते तो देणं घेणं 20,000पर्यंत मंदावलं होतं. त्याच्यामुळं काय झालं, शेतकरी पूर्णपणे मेटाकुटीला आला होता आणि त्या निर्णयाचं अजूनपर्यंत ना शेतकरी हे भोगतोय, सावरलं नाही अजून पण. आणि त्यात आता चालू वर्षी तर नैसर्गिक आपत्ती अशी आहे की त्याच्यात हे होऊ शकत नाही. पावसाने दडी मारलेली आहे. पण कुठल्याही प्रकारचं हे सरकार आहे ना शेतकऱ्यांच्या बाजूने ना मी एवढंच सांगू इच्छितो. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तुम्ही आता ज्यांचं नाव घेताय शेतकऱ्यांचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब, ह्या दोघांमधला तुम्ही फरक काय सांगाल? अहो, जमीन आसमानचा फरक आहे. एके वेळी ते म्हणतात की नरेंद्रजी मोदी साहेब म्हणतात की शरदचंद्र पवार साहेब माझे गुरु आहेत. मग जर गुरुला त्या अशी दक्षिणा देत असेल, जे शेतकऱ्यांचा वाली म्हणवले जातात, त्या शेतकऱ्यांच्या वाल्यांचा अशी जर गुरु दक्षिणा देत असेल तर मग हा अपमान आहे गुरु म्हणण्याचा. तुम्हाला नेमकं काय म्हणायचं? नेमकं हेच म्हणायचं आहे की ते आहेत ना फक्त धोरणं राबवतात, धोरणं हे करत नाही आणि प्रत्येक धोरणं ते अपयशी ठरत चाललेत, एवढं म्हणता येईल. आणि आपल्याला खरं सांगू का, मी शेतकऱ्यांच्या आपल्याला शरद पवार साहेबांसारखा एक नेता पाहिजे. मला का कुठला पक्षाचं किंवा देणं घेणं नाही, पण कमीत कमी शेतकरी वर्ग एवढ्या प्रमाणात रडत नव्हता. आणि त्यावेळी आंदोलनं व्हायची, त्यावेळी कांद्याला बाजार पडायचे, पण शेतकरी एवढ्या प्रमाणात खच्चीकरण कधीच झालं नाही. कारण यांनी सपाटाच लावलाय खच्चीकरण करण्याचा. पण 2019मध्ये ह्याची परतफेड शेतकरी त्यांना नक्की करणार, ह्यांचा नक्की खालसा होणार आणि शरद पवारांना शेतकरी वर्गातून तरी मोठ्या संख्येने त्यांचे पक्ष मजबूत होईल किंवा त्यांच्या पक्षांना जास्त जागा मिळतील असं शेतकऱ्यांनी धोरण राबवावं. मी तुमच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांना असं म्हणून की आपलं सरकार कोण असेल त्यांच्या बाजूने उभे राहा. तुम्हाला फक्त भूल थापा देणाऱ्या सरकारच्या बाजूने अजिबात उभे राहू नका, एवढंच मी तुम्हाला तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसची आणि पवार साहेबांची एवढी बाजू का घेता? बाजू म्हणजे कारण शेतकरी वर्गाला आहे ना कृषी खातं पवार साहेबांकडेच होतं. पवार साहेबांनी आपलं महाराष्ट्र, मी असं म्हणत नाही की आपलं पुणे जिल्हा म्हणा किंवा महाराष्ट्रासाठी आहे ना
भरपूर करून दिलेलं आहे. मग ते देश पातळी असो किंवा राज्य पातळी असो, पवार साहेबांसारखंच आपल्याला नेता पाहिजे, एवढंच मी तुमच्या माध्यमातून सेना भाजपचं सरकार या शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आहे असं म्हणतंय. प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्याच्या पदरात काही पडत नाही. या अगोदरचं सरकार म्हणजेच काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार शेतकऱ्याच्या हिताचं होतं असं शेतकरी सांगतायत. नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, आपण या शेतकऱ्यांची काळजी घ्या, शेतकऱ्यांच्या भल्याचा विचार करा, योग्य वेळी निर्णय घ्या आणि हा जर निर्णय घेतला नाही तर शेतकरी तुम्हाला सत्तेवरनं उलथून टाकल्याशिवाय राहणार नाही. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, नारायणगाव.